नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महाट्रान्सको विद्युत सहायक रिझल्ट आलेला आहे. त्यानंतर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे 24 ते 27च्या दरम्यान. त्यामध्ये काही विद्यार्थी वेटिंगमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर महावितरण विद्युत सहायक रिझल्ट पेंडिंग आहे. त्यानंतर महाजनको टेक्निशियन 3 हा सुद्धा रिझल्ट पेंडिंग आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही 2-3 पॉईंट्स आहेत त्यावर थोडंसं माहिती देणार आहे किंवा अपडेट देणार आहे. बघा मित्रांनो, 17/6/2025चं हे एक नोटिफिकेशन आहे किंवा नोटीस आहे, याच्यावर आलेली तुम्ही बघितली असेल, परंतु थोडं एक्स्ट्रा माहिती द्यायचा प्रयत्न करतो इथे. बघा, नोटिफिकेशन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफ प्रोव्हिजनल सिलेक्टेड कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ विद्युत सहायक पारेशन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. ठीक आहे. तर यामध्ये बघा, झोन वाईज यांनी दिलेलं आहे 24, 25, 26, 27ला. हे जे DV आहे हे प्रत्येक झोनमध्ये, जसं आता 4 ते 5 झोन यांनी दिलेले आहे, साधारण 7 झोन दिलेले आहे. तर त्यामध्ये तुमचा नंबर कुठे आहे ते सुद्धा एक लिस्ट त्यांनी दिलेली आहे. अमरावती झोनमध्ये कोणत्या डेटला तुम्हाला कधी उपस्थित राहायचे, रोल नंबरनुसार, रजिस्ट्रेशन नंबरनुसार ते त्यांनी दिलेलं आहे. ती कंडिशन्स द्यायचं थोडं महत्त्वाचं आहे, त्यावर थोडंसं मी तुम्हाला सांगतो. द लिस्ट इज अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ रोल नंबर्स. उतरत्या क्रमाने लावलेली आहे रोल नंबरचं, अशी लिस्ट लावली आहे ती. तर डिटेल शेड्यूल ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे ते सुद्धा आलेलं आहे 18/6ला. सेकंड पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. आपण याआधी व्हिडिओ दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला असं वाटलं होतं किंवा असं आपण एक्सपेक्ट केलं होतं की आधी ते झोन अलॉट करतील आणि मग त्या झोनमध्ये DV ठेवतील, परंतु झोन अलॉटमेंट त्यांनी अजून केलेलं नाही. आता फक्त त्यांनी DVसाठी तुम्हाला फक्त एक जिल्हा दिलेला आहे किंवा असं एक झोन दिलेला आहे. ते तुमचं पोस्टिंगचं झोन नाही आहे, लक्षात घ्या. पोस्टिंगचं झोन तुम्हाला नंतर मिळेल. बघा, त्यांनी म्हटलेलं आहे सेकंड पॉईंटमध्ये, द नियरेस्ट झोन्स आर अलॉटेड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओनली फॉर कन्व्हिनियन्स ऑफ कॅन्डिडेट्स. म्हणजे तुमच्या, जसं तुम्ही अमरावतीचे असाल तर अमरावती झोन तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही मुंबईचे असाल तर मुंबई झोन दिला आहे, किंवा तुम्ही वाशीचे असाल तर वाशीचं दिलेलं आहे, असं. ठीक आहे. इट शॉल नॉट बी टेकन ॲज राईट टू गेट पोस्टिंग ऑन. म्हणजे तुम्हाला तिथे पोस्टिंग मिळणार नाही आहे. हां, पुढे जाऊन तुमचं जर अलॉटमेंट तिथे झालं तर पोस्टिंग मिळू शकते, परंतु हे सध्या पोस्टिंगचं झोन तुमचं नाही आहे. फक्त DVसाठी तुम्हाला ते झोन दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून त्यांनी प्रोसेस थोडी लवकर केली, नाही त्याला खूप वेळ लागला असता, परंतु DV लवकर होण्यासाठी यांनी तुम्हाला जवळच्या याच्यामध्ये एकदा अलॉट करून दिलं, त्यानंतर तुमचं झोन पोस्टिंग नंतर होणार आहे. ठीक आहे. द पोस्टिंग शॅल बी डिसाइडेड लॅटर ऑन कन्सिडरिंग द वॅकन्सी पोझिशन्स. म्हणजे बघा, DV झाल्यानंतर जे फायनल लिस्टमध्ये येतील, जे रिजेक्ट होतील, जे कॅन्सल होतील ते तर जातीलच, परंतु त्यानंतर जे फायनल होतील त्यांचं ते झोन अलॉटमेंट करणार आहे नंतर. ठीक. इफ द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इज नॉट कम्प्लिटेड ऑन द अफोर्डेबल ड्यू डेट. म्हणजे त्या दिवशी जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही, सपोज तुमचं 24ला बोलावलं असेल, 24ला तुमचं नाही झालं किंवा थोडंसं डिले झालं, तर तुम्हाला ते 25ला सुद्धा बोलवू शकतात. त्या दिवशीसुद्धा तुम्हाला जावं लागू शकते. ठीक आहे. कॅन्डिडेट्स हॅव टू ब्रिंग 1 सेट ऑफ अटेस्टेड कॉपी ऑफ बिलो मेन्शन डॉक्युमेंट्स अँड विथ द ओरिजिनल. ठीक आहे. एक सेट तुम्हाला अटेस्टेड कॉपीचा लागणार आहे, झेरॉक्स कॉपी, फोटो कॉपी ज्याला म्हणतो, आणि एक ओरिजिनल सेट जो तुमच्याकडे असणार आहे डॉक्युमेंटचा, तो एक एक्स्ट्रा कॉपी ठेवा झेरॉक्सची. ठीक आहे. त्यामध्ये त्यांनी काय काय मेन्शन केलं आहे बघा. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल त्यावरून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट काढता होतो, ते काढून घ्यायचं, किंवा नसेल तरी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जिथे वेळेवर सुद्धा प्रिंट काढू शकता, ते तुम्हाला हेल्प करतात त्यामध्ये. डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे, महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही असणं आवश्यक आहे, ते आवश्यक आहे. SSC बोर्ड सर्टिफिकेट, तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट असेल तर त्यावर डेट ऑफ बर्थ असते, ऑर लिव्हिंग सर्टिफिकेट फॉर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थसाठी त्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची 10वीची TC, 12वीची TC, ITIची TC, कोणती TC चालेल, किंवा तुमचं बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं ते सुद्धा चालेल. नॅशनल ट्रेड NCTVT ते सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. NCTVTचं सर्टिफिकेट म्हणजे ITIचं सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागते, ते कुठल्याही कॅटेगरीमध्ये असो. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही घेऊन जा, नसेल तर तुम्हाला ते वेळ देतात, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. इकॉनॉमिकली वीकर म्हणजे EWS सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. EWSमध्ये अप्लाय केलं असेल तर. मेडिकल दिव्यांग सर्टिफिकेट, मेडिकल म्हणजे तुम्हाला नॉर्मल कॅन्डिडेटला नाही द्यायचं आहे, जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट, किंवा तुम्ही रिझर्वेशन घेतलं असेल मेडिकल दिव्यांगाचं वगैरे, तर तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. डिस्चार्ज सर्टिफिकेट हे एक्स सर्व्हिससाठी आहे, तुम्हाला ते लागत नाही जनरल कॅन्डिडेटला, नॉर्मल कॅन्डिडेटला. ठीक आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड वगैरे हे सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. त्यानंतर ऑर्फनचं सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन, तुम्ही स्पोर्ट्समध्ये अप्लाय केलं असेल तर स्पोर्ट्सचं तुमचं जे काय सर्टिफिकेट आहे ते सोबत घेऊन जा. मराठी लँग्वेज सर्टिफिकेट ॲज मेन्शन इथं ॲडव्हर्टाइजमेंट, मराठी लँग्वेज सर्टिफिकेट लागते. जर तुम्ही यस केलं असेल तर, नो केलं असेल तर, किंवा काही असेल तुमचं तरी 10वी 12वीमध्ये मराठी असेल तर चालेल, मग सर्टिफिकेटची गरज पडणार नाही. चेंज ऑफ नेम सर्टिफिकेट, जर तुमचं काही लग्नानंतरचं नाव चेंज झालं असेल किंवा आणखी काही अल्फाबेटिकल मिस्टेक असतील तर चेंज ऑफ नेमचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. ते फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे किंवा ॲफिडेविट केलं तरी चालते. त्यानंतर 5वा पॉईंट आहे, इफ कॅन्डिडेट रिमेन ॲबसेंट इन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
नॉट इंटरेस्टेड म्हणजे बघा, जर तुम्ही ॲबसेंट आले तर ते परत DV घेणार नाही, तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे किंवा तुम्हाला जॉईन करायचं नाही असं ते समजतील आणि तुमचं तिथेच रिजेक्शन होऊन जाईल. प्लीज नोट दॅट कॉलिंग फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन डज नॉट कन्फर्म. यांनी म्हटलेलं आहे 6व्या पॉईंटमध्ये की तुम्हाला आम्ही कॉल केला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, याचा अर्थ असा नाही की तुमचं हे कन्फर्म आहे जॉईनिंग वगैरे, ते कन्फर्म नाही आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर तुमचं कन्फर्म होईल, डॉक्युमेंटेशन जर व्यवस्थित असेल तर. इफ इट इज रिक्वायर्ड प्रोव्हिजनली वेट लिस्ट कॅन्डिडेट्स विल बी इंटिमेटेड सेपरेटली हेन्स. हा महत्त्वाचा पॉईंट आहे वेटिंग लिस्टसाठी, जे वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी. इफ इट इज रिक्वायर्ड म्हणजे गरज असेल तर जे कॅन्सल होतील त्यानंतर जे वेटिंगचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ते कॉल अप करतील असं त्यांचं म्हणणं आहे. जर गरज वाटली तर, म्हणजे 100% जॉईनिंग होईलच असं यांनी म्हटलेलं नाही आहे. ठीक आहे, वेटिंगचे कॅन्डिडेटसाठी म्हणजे वेटिंगचे जे समजा आता OBCचे 10 कॅन्डिडेट रिजेक्ट झाले किंवा कॅन्सल झाले तर 10 कॅन्डिडेट OBCचे ते वेटिंगमधले घेतील. ठीक आहे, WRचे OBCचे रिजेक्ट झाले किंवा कॅन्सल झाले तर WRचे घेतील. कॅटेगरीनुसार आधी कॅटेगरी बघतात, मग त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कुठल्या वेटिंगवर आहे तसं बघतात. ठीक आहे, 24 ते 27च्या दरम्यान तुमचा DV आहे, त्यानुसार तुमच्या झोन वाईज तसेसुद्धा तुमच्याकडे लिस्ट आलेल्या असतील. तुमचा नंबर कुठे लागतो किंवा कुठल्या दिवशी लागतो त्या दिवशी तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. त्यानंतर महावितरण विद्युत सहाय्यकची जी एक्झाम झालेली आहे त्याचा अजूनपर्यंत रिझल्ट आलेला नाही. विद्यार्थी मित्रांचे भरपूर प्रश्न असतात त्या बाबतीत, तर त्याचा रिझल्ट साधारण जुलैच्या 2nd किंवा 3rd वीकमध्ये येण्याची शक्यता आहे. कारण की खूप मोठ्या प्रमाणात तो आकडा असल्यामुळे, जेव्हा वॅकन्सी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याला वेळ लागू शकतो. 2nd ते 3rd वीक आपल्याला थोडंफार एक्सपेक्टेशन आहे त्याबद्दल, आणि तशी इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली आहे की 2nd किंवा 3rd वीकमध्ये जुलैच्या हा रिझल्ट लागू शकतो असा एक अंदाज आहे. आणि त्यानंतर महाजन कोड टेक्निशियन 3चा रिझल्ट हा ॲक्च्युली त्यांचं काम थोडं फास्ट आहे आणि नंबर ऑफ पोस्ट पण जास्त नाही आहे, त्याच्यामुळे तो आधी लागू शकतो. परंतु तरी सांगता येत नाही कारण की CSRचा मुद्दा अजूनही क्लिअर झालेला नाही आहे, त्याच्यामुळे महाजन कोड टेक्निशियन 3ला सुद्धा वेळ लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, शेवटचा पॉईंट म्हणजे नवीन भरती कधी येईल वगैरे असा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की नवीन भरती कधी येईल सर, किंवा विद्युत सहायक वगैरे ITI बेसवर वगैरे. तर मित्रांनो, सध्या तरी कमीत कमी 2 ते 4 महिने सांगता येणार नाही आहे. आपण असं एक्झॅक्ट नाही सांगू शकत की 2 वर्षात येईल की 3 वर्षात येईल की 4 महिन्यात येईल, कारण की यांचं काही भरोसा नाही आहे. महावितरणची शक्यता जास्त आहे की ते वॅकन्सी काढू शकतात, कारण की ह्या ज्या जाहिराती होत्या ह्या 2023च्या होत्या आणि आता 25 उजाडलेलं आहे. 2026मध्ये सुद्धा सुरुवातीला एखादी जाहिरात येऊन जाते. त्यामुळे अभ्यासामध्ये राहा. बाकी एक्झाम सुरू असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वगैरे, त्यामध्ये सुद्धा हा अभ्यास तुमच्या कामात पडतोच. ठीक आहे, त्याच्यामुळे असं खूप काही असं समजू नका की आता 3-4 वर्ष वॅकन्सी येणार नाही, कोणी म्हणते 5 वर्ष येणार नाही, कोणी म्हणते 10 वर्ष येणार नाही. असं काही होणार नाही आहे. पुढच्या 2 वर्षातसुद्धा एखादी चांगली मोठी वॅकन्सी येऊ शकते, कारण मॅनपॉवर हा रिटायरमेंटमध्ये असतो किंवा ज्यांचे एम्प्लॉई असतात ते रिटायरमेंटमध्ये असतात. त्याच्यामुळे वरच्यावर वॅकन्सी टेक्निशियनचे नंबर ऑफ पोस्ट खूप असतात, त्यामुळे ती वॅकन्सी निघतच राहते. ठीक आहे, आणि त्यासाठी आपला फाउंडेशनचा कोर्ससुद्धा आपण चालू करणार आहे. त्याबद्दल आपण ऑलरेडी इंटिमेशन दिलेलं आहे, परंतु थोडासा तो ॲडमिशन डिले होत आहे. साधारण 1 तारखेच्या जवळपास तो आपण स्टार्ट करू. रजिस्ट्रेशन जे आहे की ॲडमिशन जे आहे ते आपला ॲप आहे, इंजिनियर बोल आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर आपलं ॲडमिशन सुरू होऊन जातील 1-2 दिवसामध्ये. फोन कॉल्स त्याबद्दल आलेले आहे. तर 2-3 दिवसामध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या, त्यामध्ये तुम्हाला तो कोर्स बघायला मिळेल. तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. 1 तारखेपासून तो कोर्स सुरू होऊन जाईल. फाउंडेशन कोर्स आहे ITIच्या पूर्ण एक्झामसाठी, इलेक्ट्रिशियन वायरमॅनसाठी. आजचा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचेवर जे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत आणत असतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.